बातमी सोलापुरातून। सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। यात एका मुलीची प्रकृती गंभीर आहे। दूषित पाण्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी केला। बाबू जगजीवन राम झोपडपट्टीत ही धक्कादायक घटना घडली। बाबू जगजीवन राम परिसरात 2 विद्यार्थिनींचा मृत्यू। ममता म्हेत्रे, जिया म्हेत्रेचा दूषित पाण्यामुळे मृत्यू, नातेवाईकांचा आरोप। जयश्री म्हेत्रे या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती। पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, स्थानिकांचं ठिय्या आंदोलन। संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। 8-8 दिवस या नागरिकांना पाणी साठवून ठेवावं लागतंय। साठवून ठेवल्यामुळे त्या पाण्यामध्ये किडे तयार होतात, त्या पाणी दूषित होतं आणि या मुलांना त्या पाण्याचा परिणाम होऊन असे कित्येक मुलं आजारी पडतायत, कित्येक मुलं मृत्युमुखी पडतायत। तर हे अतिशय निषेधार्ह आहे। जोपर्यंत दोषींना शिक्षा मिळणार नाही, जोपर्यंत या पीडित परिवाराला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आम्ही यांचा निषेध करू। या अधिकारी आहेत, पाण्याचे अधिकारी, जो झोन अधिकारी असतील, सार्वजनिक अभियंता अधिकारी असतील, उपायुक्त असतील, आयुक्त असतील, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। प्रकरणाची तात्काळ दखल घेत भाजप आमदार देवेंद्र कोठेंची घटनास्थळी धाव। देवेंद्र कोठेंकडून आयुक्तांना फोन करत उपाययोजना करण्याच्या सूचना। महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल। परंतु जे आज डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय, याही गोष्टी चुकीचं आहे। त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत। आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे। सोलापुरातील 2 मुलींच्या मृत्यूनंतर खासदार प्रणिती शिंदे आक्रमक। या गोष्टीचा मी निषेध करते। मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे, पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत। ते पाणी इतकं घाण आहे, ते 8-8 दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं। त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे किटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतंय। 2 मुलींचा मृत्यू झाल्याची अतिशय दुःखदायक घटना झाली आहे। मेंदूज्वर ज्याला म्हणून त्यामुळे डेंग्यूमुळे झालेला एन्सेफलायटिस, ज्याच्यामध्ये प्लेटलेट्सचा काउंट मोठ्या प्रमाणात कमी होतो, तर त्याचे प्राथमिक निदान झाल्याचं दिसून येते। या संदर्भात आमची जी संपूर्ण मलेरिया टीम आहे, जे संपूर्ण वर्कर्स आहेत, त्यांना जे आवश्यक जे काही डेंग्यू आणि इतर संबंधित असलेल्या डासातून प्रसार होणाऱ्या रोगांच्या संबंधी जी काही उपाययोजना असते ते करण्याची सूचना दिली आहे।